सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लोककल्याणकारी राजे आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आज 6 मे रोजी निमगुळ ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी उपस्थितांना शाहू महाराजांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली आहे। समाजातील दीन दलित आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी वसतिगृहांची निर्मिती, राधानगरी धरणातून केलेले जलसंधारणाचे काम, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिलेले बहुमोल योगदान या सर्व महत्त्वपूर्ण बाबींना यावेळी उजाळा देण्यात आला। फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला अरुण राजपूत, रमेश सोनवणे, युवराज सोनवणे, विजय मोरे, दत्तात्रय मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। लोककल्याणकारी, आरक्षणाचे जनक, बहुजनाचे प्रेरणास्थान, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आणि आज पुण्यतिथी निमित्त आज आम्ही निमगुळ ग्रामपंचायत समोर शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करतो, वंदन करतो। महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र असे म्हणतात। महाराजांना फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभले, पण त्या आयुष्यात त्यांनी उत्कृष्ट राज्य कारभार कसा असावा हे दाखवून दिले। राजे असूनही राजश्री शाहू महाराज यांनी दीन दलित दुबळे यांच्याबद्दल प्रचंड जिव्हाळा होता, त्यातूनच त्यांनी समाज सुधारकांची कास धरली। त्याचप्रमाणे बहुजन समाज शिकून झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाही। खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळेल म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेगवेगळ्या जाती जमातीसाठी वसतिगृह स्थापन केले। आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, विधवांचे पुनर्विवाह यावर जास्त भर देऊन समाजात सामाजिक न्याय मांडण्याचा शाहू महाराज यांनी जास्त प्रयत्न केला होता। शाहू महाराज यांनी अंधश्रद्धेवर व कर्मकांडावर जास्त प्रहार करीत होते। त्यांनी कोल्हापुरात गोळाची बाजारपेठ स्थापन केली, कापड गिरणी उभारली। त्या काळी त्यांनी राधानगरी धरण बांधले, तसेच जलसंधारणाचे बरेच कामे हाती घेतले। शाहू महाराज यांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मलविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली। कुस्ती घराघरात पोहोचण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। रयतेचा राजा, लोकराजा असं त्यांना जनतेने उपाधी दिली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्यांनी अर्थसहाय्य केले। महाराजांनी गंगाधर कांबळे या दलित व्यक्तीला हॉटेल काढून स्वतः तिथे चहा घेतला। अशा रीतीने शाहू महाराजांच्या कार्याला आम्ही आज उजाळा दिला। पुण्याच्या शाहू महाराजांना अभिवादन करतो आणि थांबतो।